मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. आयुष्य हे आनंद गाणे व्हावे, नाशिकचे पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण यांचे प्रतिपादन. सातपूर कॉलनीतील मौल्या हॉल येथे मूनलाईट कराओके सिंगिंग ग्रुपचे शानदार उद्घाटन. प्रत्येकाच्या आयुष्यात संगीत महत्त्वाचे आहे. आपले जीवन हे रडगाणे होण्यापेक्षा आनंद गाणे व्हावे, यासाठी जीवनात संगीत गीत गायन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन नाशिकचे पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण यांनी केले. राज्य कर्मचारी वसाहतीतील गायक मिलिंद मुळे, निवृत्त पोलीस अधिकारी दिलीपराव शेळके, महानगरपालिकेचे निवृत्त अभियंता श्री राज सोनवणे या 3 मित्रांनी एकत्र येऊन रामजी कॉम्प्लेक्स मौल्या हॉल येथे मूनलाईट कराओके सिंगिंग ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपचे उद्घाटन नाशिकचे पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गायक हरीश ठक्कर आणि सन्मान युगचे संपादक रवींद्र एरंडे उपस्थित होते. मूनलाईट कराओके सिंगिंग ग्रुप हा आबालवृद्धांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचे संचालक मिलिंद मुळे, दिलीपराव शेळके आणि राज सोनवणे यांनी सांगितले. धन्यवाद. आपण बोलवणीत आम्हाला संधी दिली, मान सन्मान एवढा दिला. आणि विशेष म्हणजे आपल्याविषयी ऐकलं होतं बरंच कलेविषयी, पण आज याची त्यांची भेट झाली आणि त्यांचे नाव दिले अफलात होते. खरंच अफलात होते. त्यांनी कलाकारांना जोडण्याचं काम केलंय. ते म्हणजे बरेच तुमच्या येण्याच्या अगोदर आमच्या गप्पा चालल्या होत्या. म्हणजे तुम्ही असे वेगळे कार्यक्रम करतात आणि विशेष म्हणजे स्वतः खर्च करून करतात. म्हणजे शौक काही शौक जास्त चीज, शौक बडी चीज असं म्हणतात. इतर शौकांपेक्षा हा शौक खरंच खूप चांगला आहे. आणि बऱ्याचदा तुम्ही उदाहरण दिलं की आफ्टर रिटायरमेंट काय करायचं, कमरेवरती नातवाला घेऊन फिरायचं, काय करायचं. पण आफ्टर रिटायरमेंट तुम्ही जे सुरू केलंय ठिकाणी मिळून आपण गातो आणि आपल्या सोबत सगळ्यांना सोबत घेऊन गायचं आणि त्याचबरोबर त्यांना गायची संधी उपलब्ध करून फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आफ्टर रिटायरमेंट लोक बरेच काय काय उद्योग करतात, परत कमाईच्या मागे होतात, पण जे आपण स्वतःसाठी कधीच करू शकतो नाही. गाण्याचा छंद आपल्याला वर्षानुवर्ष आहे. आता पोलीस खात्यामधून रिटायर झाले, पण पोलीस खात्यामध्ये गायचं म्हणलं तर कधी गायचं कधी वेळ पाहिजे, सूरच लागत नाही. परंतु किती प्रयत्न करा, सूर काय लागणार नाही. आता तुम्हाला मोकळा वेळ, तुमचा एकदम मोकळा सूर आता लागेल, एकदम उच्च तुमचा काही सूर लागेल. तुमचं या उपक्रमासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. संगीत प्रेमी खास पिंपळगाववरून आले, त्यांचाही सत्कार या ठिकाणी आमचे मुळे काका करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आमचे सन्मानचे संपादक माननीय रवींद्रजी एरंडे यांचा सत्कार शेळकेदादा करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सत्कार शिकायला त्यांनी आपलं मनोगत थोडस व्यक्त करावं अशी विनंती करतो. सर, सातपूर विभाग हा तसा कामगार वस्तीचा भाग आहे आणि कामगारांच्या जीवनामध्ये 8 ते 12 तास ड्युटी असते. त्या व्यतिरिक्त कार्ल मार्क्स या पद्धतीने सांगतो की 8 तास आराम पाहिजे, 8 तास काम पाहिजे आणि 8 तास मनोरंजन पाहिजे. आणि दुर्दैवाने सातपूर विभागामध्ये तशी परिस्थिती नाही आहे सर. परंतु मिलिंद सारखे आहे, राजाभाऊ सारखे आहे, शेळके सरांसारखे आहेत, हे माणसं एकत्र आली आणि खूप चांगल्या पद्धतीने एक संगीतमय वातावरण आपण या ठिकाणी तयार होतंय. खरोखर आत्ताच आपण पाहिलं असेल की केवळ गाण्यामुळं इतरांच्या टाळ्या आणि इतरांचं वाहवा करण्यापेक्षा ह्या स्वानंद आहे की जेणेकरून आपल्या स्वतःलाच त्या संगीताची एवढी मोठी जादू आहे. सप्तस्वरांची जी जादू आहे ती अफलातून आहे की ज्यातून आपलं संगीताची जी जादू आहे ती आपल्या शरीरावर परिणाम करते. आपण जर दुःखद संगीत ऐकलं तर आपल्या शरीराच्या धमन्या आहेत त्या आकुंशित पावतात. आणि जर चांगलं जर अगदी आनंदी जर संगीत ऐकलं किशोरदांचं वगैरे तर अगदी मन प्रफुल्लित होतं. आणि म्हणूनच कोण कसं गातंय त्यापेक्षा आपण गातोय आणि आयुष्यभर आपलं जे काय आहे जीवन गाणे गातच राहावे असं जे म्हणतो तसं आपण आयुष्यभर गाणं गावं. आणि रिटायरमेंट नंतर काय करायचं, नातू कडेवर घ्यायचा आणि नगराला चक्र मारायच्या यापेक्षा ही माणसं खूप चांगल्या पद्धतीने एक कलेची साधना करतायत आणि खूप छान पद्धतीने हे करतात. आणि मला खात्री आहे सर की 100व्या वर्षी सुद्धा तुम्ही यांच्या वाढदिवसाला हजर राहाल आणि
याच कारणामुळे त्यांचा वाढदिवस आपण 100व्या वर्षी साजरा करू आणि तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाल अशी विनंती करतो. संगीत हा क्षेत्र तुम्ही लिहिलेलेच आहे. गाण्यांचे फायदे खरोखर सगळे बरोबर आहे. मी जेव्हा 2019 ला नाशिकला शिफ्ट झालो, पिंपळाला माझा व्यवसाय आहे, त्यावेळेस मोजके 2 स्टुडिओ होते नाशिकामध्ये. नितीन कुमार जे तुम्ही त्यांना ओळखता, आणि नंतर एक इंदिरानगरला चालू झाला. आज नाशिकमध्ये कमीत कमी 75 कराओके सिंगिंग क्लब झालेले आहेत. आणि ह्या परिसरात आता शेळके सर आमचे एकदम पिंपळाच्या जवळचे, त्यांची माझी ओळख होती. हे सगळेच तुम्ही मिळून जो हा केला आहे उपक्रम, खरोखरच परिसरातील लोकांना त्याचा खूप फायदा होईल. आणि अफलातून ग्रुप नेहमी तुमच्या सोबत आहेतच. विविध कार्यक्रम आपण करीत राहू आणि सर्वांना आपण एक मोठ्या कार्यक्रमाला आमंत्रित करू आणि सर्व सातपूरवासियांना आपण त्या ठिकाणी बोलू आणि अशी आयुष्यभर मजा घेत राहू. सर्वात महत्वाचं ही संधी सातपूरकरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सन्माननीय उपायुक्त साहेब किरण कुमार चव्हाण साहेब यांना विनंती करतो की शेळके सरांना त्यांनी सत्कार करा. मिलिंद तिघही या. तिघांच्यामुळे सगळं या सर. सातपूर आता सुरू नाही झाले, सुरपूर वाटून द्या आता. थँक्यू. खरं तर मी सर्व सातपूरवासियांना मी आग्रहात विनंती करतो का जे पण संगीतप्रेमी जे सिंगर होण्याची त्यांची इच्छा आहे आणि आपल्या सातपूरमध्ये सुद्धा असा कुठेही कराओके क्लब नाही आहे, तर मी राजू भाऊ असो, मिलिंद भाऊ आणि आमचे राजू भाऊ तर यांच्या मार्फत त्यांनी जे आज सातपूरमध्ये खूप छान असं कराओके क्लब इथे आयोजित केले त्याचं आणि खूप कमी अल्पदरात तिथं भाड्या आकारण्यात येईल. त्यामुळे मी सर्वांना एक विनंती करतो का आपण सर्वांनी इथे येऊन एकदा तरी भेट द्यावी. सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक श्रीयुत किरण पाटोळे यांना विनंती करतो का आपण शुभेच्छा द्या. सोनवणे साहेब, त्याच्यानंतर आमचे भाऊ यांनी खूप सारखा चांगला उपक्रम इथं राबवलेला आहे आणि संगीत प्रेम हे खूप क्वचित आपल्या सातपूरमध्ये पाहायला भेटत होतं. त्यानंतर कॉलेज रोड ह्या साईडला जावं लागत होतं, पण इथं तो जो उपक्रम त्यांनी सुरू केला आहे तो अतिशय छान असा उपक्रम आहे. सातपूर शहरामध्ये खऱ्या अर्थानं मिलिंद भाऊ असेल, राजाभाऊ असेल, राजाभाऊ सोनवणे असेल, या सर्वांनी सातपूरकरांची जी आवड होती ती या विभागामध्ये नव्हती. आणि असं नाही की कुणालाही म्हणजे सिंगरच पाहिजे, यासाठी प्रत्येकामध्ये कलागुण असतात, प्रत्येकामध्ये काहीतरी कला असते आणि ही कला सादर करण्यासाठी सातपूर शहरामध्ये मूनलाईट कराओके सिंगिंग क्लब या नावानं अतिशय चांगल्या पद्धतीनं मौले हॉल येथे हा सिंगिंग क्लब खोललेला आहे. आणि हा या माध्यमातून सातपूरकरांमध्ये खऱ्या ज्याच्यामध्ये कलागुण आहेत त्यांचा वाव मिळण्यासाठी आज या क्लबचा आपल्याला उपयोग होणार आहे. उद्घाटन प्रसंगी माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे, पोलीस निरीक्षक संजोग टिपरे, बल्लू परदेशी, युवा उद्योजक किरण पाटोळे, राज्य कर्मचारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब भोजने, नरेश सोनवणे, डॉक्टर सौ वृषाली सोनवणे, संतोष वाकचौरे, अरुण काळे, भिवानंद काळे, प्रमोद गंधगोळे, दीपक वाकचौरे, लोटन सोनवणे तसेच मिलिंद मुळे यांचे कुटुंबीय कृष्णराव मुळे, सौ संगीता मुळे, कुमारी प्राजक्ता मुळे, प्रतीक मुळे, दिलीप शेळके यांचे कुटुंबीय आणि त्यांचे बंधू शशिकांत शेळके, संजय शेळके, राजेंद्र शेळके, सचिन शेळके, सौ चंद्रकला दिलीप शेळके, पंकज शेळके, स्वप्नील शेळके, राज सोनवणे यांचे कुटुंबीय सौ कविता राज सोनवणे, प्रशिक सोनवणे, प्रणित सोनवणे आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातपूर सारख्या कामगार वसाहतीमध्ये कलाकारांना उत्तेजन देण्यासाठी गायक मिलिंद मुळे, निवृत्त पोलीस अधिकारी दिलीपराव शेळके आणि महानगरपालिकेचे निवृत्त अभियंता राज सोनवणे यांनी एकत्र येऊन मूनलाईट कराओके सिंगिंग ग्रुपची स्थापना केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.